गेल्या वर्षी 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते। यामध्ये तत्कालीन तहसीलदार शीतल सोलाट यांच्या सहकार्याने तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माटे आणि तहसीलच्या संगणक चालक महादेव पाटील यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावे कोट्यावधी रुपये टाकून फार मोठा अपहार केला। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते, पण तेव्हापासून ते तिघेही फरार होते। हा तपास आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडे होता आणि पोलीस निरीक्षक म्हणून मोहन गीते हे तपास अधिकारी होते। या गुन्ह्याच्या विरोधात त्यांनी नागपूर हायकोर्टात खंडपीठात धाव घेतली होती, परंतु तिथं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर त्यांनी पुनश्च जामीन अर्ज केला होता, परंतु त्यांना जामीन मिळाला नाही। अखेर 25 डिसेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेने तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी माटे आणि तहसीलचे संगणक चालक महादेव पाटील यांना अटक करून बुलढाणा येथे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। त्याचसोबत या प्रकरणात बोराळा, आसलगाव, धानोरा, वाडी खुर्द येथील सीएसटी सेंटर मालक अडकले आहेत। त्यांनी सुद्धा कोट्यावधींच्या अपहारात आपले हात धुवून घेतले आहेत। आज तिन्ही आरोपी जळगाव जामोद कनिष्ठ स्तर न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपीला 29 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।